त्यावर आज ओबीसी समाजाच्या वतीने मोठा जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरचा निषेध आणि ओबीसी आरक्षणाचे संरक्षण हा या मोर्चाचा मुख्य उद्देश होता। आंदोलकांनी ठामपणे सांगितले की ओबीसी आरक्षण हे ऐतिहासिक संघर्षातून मिळालेले आहे आणि ते कुणालाही कमी करता कामा नये। मराठा समाजाला आरक्षण मिळावे याला आम्ही विरोध करत नाही, परंतु ते ओबीसींच्या वाट्याचे नको अशी भूमिका मांडण्यात आली। ओबीसीच्या डीएनएला धक्का लागू नये असा इशारा आंदोलकांनी दिला। मोर्चात एक पर्व ओबीसी सर्व अशा घोषणांनी परिसर दुमदुमला। तसेच जातीनिहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय्य प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी करण्यात आली। यावेळी काही नेत्यांवरही टीका करण्यात आली। शरद पवार, रोहित पवार यांनी स्पष्ट भूमिका घेतली नाही अशी खंत व्यक्त झाली। तर भुजबळ साहेबांवर ओबीसी समाजाने विश्वास दाखवला आणि त्यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याचे जाहीर केले। शेवटी तहसीलदारांना निवेदन देत आंदोलकांनी जीआर मागे घेऊन ओबीसी आरक्षण अबाधित ठेवण्याची मागणी केली। सरकारने जर योग्य निर्णय घेतला नाही तर पुढील काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला। महाराष्ट्र शासनाने जो ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जीआर काढलेला आहे आणि ओबीसी आरक्षण त्या जीआरच्या अनुसार जाते की काही अशी भीती सर्व ओबीसी समाजामध्ये निर्माण झालेली आहे। खरं पाहता ओबीसीच्या सर्व या जमातीमध्ये 350 ते 400 जाती असताना देखील महाराष्ट्र शासनाने काही जो मराठा समाजाचा जो मोर्चा होता तो त्या ठिकाणी मुंबईला गेल्याच्या नंतर मोठ्या जनसमुदायासमोर झुकत असताना या ठिकाणी ओबीसी आरक्षणाला बाधा पोहोचेल अशा पद्धतीचा जो काही जीआर काढलेला आहे त्या जीआरचा निषेध म्हणून आणि ओबीसीमध्ये कुठल्याही जातीने अतिक्रमण करू नये, ओबीसीमध्ये अतिक्रमण केल्यानंतर ओबीसीचे जे आरक्षण आहे ते कमी होणार आहे अशी सर्व तमाम महाराष्ट्रातील ओबीसी जनतेच्या मनामध्ये भावना निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामधूनच आज हा जन आक्रोश या ठिकाणी आम्ही कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे, जेणेकरून या शासनाने जो काही जीआर काढला आहे तो जीआर तात्काळ मागे घ्यावा आणि ओबीसीच्या आरक्षणाला कसल्याही प्रकारची बाधा येऊ नये अशा पद्धतीचं पुढील जीआर काढावा आणि जो काही जीआर काढलेला आहे तो जीआर रद्द करावा या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी सर्व समाज बांधव एकत्र आलेलो आहोत आणि एकत्र येऊन आम्ही आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहोत। स्वातंत्र्य कधी मिळालं? 1947 भारतामध्ये संविधान कधी लागू झालं? 1950 साली। मग आपण आज जे काही झुंडशाहीपुढे सरकारने जो एक जीआर मंजूर केला आहे कशाचं त्यांनी हे घेतलं आहे संबंध? निजामाच्या काळातला। हे कधीची घटना आहे? स्वातंत्र्याच्या काळातली। जर अशा पद्धतीने जर काही झुंडशाहीपुढे झुकून जर तुम्ही काही गोष्टीची मागणी करून आणि सरकार ही त्या गोष्टी जर मान्य करत असेल तर हे खूप चुकीचं आहे। उद्या तुम्ही म्हणता मनुस्मृती लागू करा, दलितांच्या गळ्यात मटके बांधा, पाठीमागे खराटे बांधा, हे मान्य करणार का सरकार? मग हे कुठेतरी खूप चुकीचं आहे आणि एका समाजाला न्याय देण्यासाठी तुम्ही दुसऱ्या समाजावर अन्याय करतात, ही न्याय भूमिका नाही। तर माझी सरकारकडे विनंती आहे, आम्ही मराठा आरक्षणाला कधीही विरोध केलेला नाही आहे। मराठा आरक्षण सरकारने कुशल द्यावं, फक्त ते ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता असावा ही आमची पहिल्यापासून मागणी आहे आणि भविष्यातही असेल। आणि जर इथून पुढे जर कोणी अशा पद्धतीने झुंडशाही करून सरकारवर दबाव आणत असेल, एका समाजाला खाली दाखवण्यासाठी अशा गोष्टी करत असेल तर हे कुठेतरी चुकीचं आहे। आणि आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मित केलेल्या संविधानावर पूर्णपणे विश्वास आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही आमचे हक्क जरी सरकारने जरी आम्हाला इथे कुठेतरी डावललं असेल तर आम्ही हा लढा न्यायालयामध्ये देऊन आम्ही मिळवू। जाती नाही जनगणना करून सरकारने सर्व जातींना न्याय द्यावा अशी आमची सर्व ओबीसी समाजाची कळकळीची विनंती आहे। आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमची कोणाचाही विरोध नाही आहे, फक्त ओबीसी समाजाचं आरक्षण देऊ नये आमची अशी नम्रपणे सरकारला विनंती आहे। जो जीआर काढला
त्या दिवशी OBC-मध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत जे हैदराबाद ग्रॅज्युएट लागू करू त्या संदर्भात आमचे OBC समाज आमचं असं म्हणणं आहे की त्यांना आरक्षण द्या, पण आमच्या OBC-च्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना आरक्षण सेपरेट द्या. आमचं एवढीच मागणी. आम्ही एक तर बोलू ते कुंभार समाजाचं हे करतो नेतृत्व. आमचं म्हणणं एवढंच आहे की OBC-ला आरक्षणाला धक्का न लावता सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं, एवढीच आमची मागणी. बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक क्रांतीचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का. अशा पद्धतीनं ज्ञानाचं विद्येचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच बहुजनांच्या उद्धारासाठी ज्या ज्या महामानवांनी निर्दय संघर्ष केला, आपल्या प्राणांची आहुती दिली, सर्वस्वाचा त्याग केला, अशा सर्व महापुरुषांच्या विचारांना आणि कार्याला मी संभाजी गदादे प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आज आपण जर या महाराष्ट्रामधली परिस्थिती जर पाहिली तर परिस्थिती पाहत असताना आपण थोडंसं जर इतिहास पाहिला आता वर्षातून एक 2 वर्षापूर्वीचा, महाराष्ट्रामध्ये हे जे आंदोलन पेटलं त्या आंदोलनाची जी भूमिका होती सुरुवातीला की आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे, कुठून पाहिजे, कसं पाहिजे, आरक्षण मागणारा जो समूह असतो आम्हाला इथूनच पाहिजे असं नाही म्हणू शकत. मी जर तुमच्याकडे मागायला लावले मला 100 रुपयाची गरज आहे, मी असं म्हणू शकत नाही की तुम्ही मला पुस्तक विकलेलेच पैसे द्या. मला तुमच्याकडे जीव पडत आहे ते तुम्ही मला देऊ शकता. त्या पद्धतीनं यांची मागणीच अशी असायला पाहिजे होती की आम्हाला आरक्षण द्या, मग ते कुठल्या याच्यामधून द्या. आणि ज्यावेळेस ही मागणी तुमची रास्त मागणी होती त्यावेळेस सगळं OBC समाज तुमच्यासोबत होता. प्रत्येक OBC-तल्या प्रत्येक समाज घटकानं या आंदोलनाला सहकार्य केलेलं आहे, समर्थन केलेलं आहे की यांना खरोखर आरक्षणाची गरज आहे, आरक्षण त्यांना मिळू द्या. परंतु मध्येच काय झालं काय माहिती, यांनी OBC-मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. OBC-मध्ये घुसत असताना आरेरावीची वगैरे ते झुंडशाही करणं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांचा निषेध करून कुठंतरी रान पेटवण्याचा, अख्ख्या समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा, समाजामध्ये एक वितुष्ट निर्माण करण्याचा सातत्यानं प्रयत्न होत आहे. तर हा जो काही प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न त्याच पद्धतीनं आमच्या अगदी गावगाड्यामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये, वाड्या वस्तीमध्ये एकमेकाशिवाय एकमेकाचं पानही हालत नाही. आणि तरीसुद्धा जर एवढं जाती विशिष्ट करून जर आपण या महाराष्ट्राचा सत्यानाश करायला लागलो असेल तर मग ही कुठंतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्याच प्रेरणेतून आजचा हा जन आक्रोश या ठिकाणी जमलेला आहे. आरक्षण देत असताना तुम्ही आरक्षण द्या, आम्ही कधीच आमची भूमिका म्हटलं त्याला आरक्षण नको आहे असं कोणताच नेता म्हटला नाही, कुठलाच OBC-तला घटक असं म्हटलं नाही त्यांना आरक्षण नको आहे म्हणून. आरक्षण तुम्ही त्यांना दिलं पाहिजे, त्यांच्या तो हक्क आहे त्यांनी तो घेतला पाहिजे. परंतु आपली भूमिका ही करत असताना एखाद्यावरती अन्याय नाही व्हायला पाहिजे. आणि राज्य सरकारने पण आम्हाला वेळोवेळी दिलासा दिला की आम्ही तुमच्या OBC-च्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता आम्ही त्यांना आरक्षण देतोय. परंतु झुंडशाही पुढं सरकारलाही नमावं लागलं. आणि मला एक सांगा, जरी आरक्षणाची मागणी जर रास्त असती, जे खासदार असतील, आमदार असतील, जे त्यांचे मोठे मोठे नेता असतील, एकतरी नेता आहे का हो त्यांच्या बाजूने? मला मान्य आहे जरांगे पाटील हे आंदोलन करतात, कदाचित त्यांचं ते अज्ञान असेल किंवा त्यांना कुणीतरी फूस दिलेली असेल. पण ज्या वेळेस एखादा माणूस चुकीचा असतो ठीक आहे, आपण त्याचं समर्थन करू शकतो, परंतु त्या चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणारी झुंडशाही ज्यावेळेस निर्माण होते ना त्यावेळेस मात्र लोकशाहीला कुठेतरी बाधा पोहोचणारं काम आहे. आणि म्हणून आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतोय. तर हे जे काही आमदार, खासदार, जे मोठमोठे मंत्री, मोठमोठे नेते आहेत, हे नेत्यांची भूमिका तुम्ही पहा. BG कोळसे पाटील सुप्रीम कोर्टाचे निवृत्त जज आहेत, ते काय सांगतात त्यांचं तुम्ही ऐकत नाहीत. अगोदर मात्र तुम्ही सांगता प्रकाश आंबेडकर साहेबांनी एक वेळेस भूमिका घेतली होती त्यांच्यासोबत, काय नाही म्हणले, प्रकाश आंबेडकर जसे वागतील, जसे म्हणतील त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ. आंबेडकर साहेबांनी काय सांगितलं, तुम्हाला आरक्षण तुमचं आजपर्यंत कुणी नाकारले? तुम्हीच सांगताय का आमचे मंत्री, नेते, खासदार, आमदार यांनी जर तुमचं आरक्षण नाकारले तर तुम्ही आंदोलन त्यांच्या घरी जाऊन केलं पाहिजे. त्यांनी आहे का त्यांच्या तेवढी धमक की सगळ्यांनी जर सामूहिक राजीनामा दिला असता तर केंद्राला पण झुकावं लागलं असतं. जे काय तामिळनाडूमधली परिस्थिती आहे 70-72% जे काय आरक्षण गेलेलं आहे ते आपण महाराष्ट्रामध्ये पण करता आलं असतं. आणि तुम्ही इथं फक्त जातीय वितुष्ट निर्माण करताय. सत्यानाश सगळ्या महाराष्ट्राचं चाललं आहे. सगळं एवढं एकसंघ असणारा शिवराय फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा सत्यानाश जर तुम्ही करत असाल तर ह्या गोष्टीचं आम्ही कधी समर्थन करू शकत नाही. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. ह्याच्यावर जी शरद पवारासारखे नेते असतील किंवा रोहित पवारासारखे नेते असतील यांनी ठामपणे का भूमिका घेतली नाही की बाबा तुम्ही OBC-तनं ह्यांना आरक्षण द्या, हे लांब का थांबतात? आणि आमची एकच मागणी, मराठा समाजाला आमचा कुठलाही विरोध नाही, पण आमच्या OBC-ला न धक्का लागता
त्यांना आरक्षण द्या, आमच्या ओबीसीला कुठेही धक्का नाही लागला पाहिजेत असं आरक्षण सरकारने त्यांना द्यावं ही आमची ओबीसी तर्फे विनंती. प्रजाहितदक्ष कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे अर्थात लोकशाहीचे संस्थापक विश्वउद्ध राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्या महापुरुषांनी तथाहत भारतीय संस्कृती जपून बहुजन समाजाला न्याय आणि हक्क दिला असे सर्व तमाम बहुजन नायक मुळात ओबीसी आरक्षण हा द्यायचा विषय 2009 पासून आरक्षणाचा विषय जोरात आला. 2014ला सरकार आलं. सरकारने आतापर्यंत आरक्षणाची भूमिका निर्णय जातीन्याय जनगणनेची निर्णय घेतला नाही आणि जातीन्याय जनगणना ना केल्यामुळे तथाहत एकामेकाची जात माझ्या ताटातलं तू खातोय का तुझ्या ताटातलं मी खातोय अशी भावना निर्माण झालेली आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारला लवकरात लवकर कळावं आणि स्पष्ट निर्णय घ्यावा की जातीन्याय जनगणना करून प्रत्येकाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात यावं. अन्यथा ह्या समाजामधील अतिशय बांधभाव असणारा आमचा मराठा समाज, वदर कास्टचे समाज हे लोक आम्हाला एकामेकाविषयी वाईट समजतील आणि एकामेकांचे आर्थिक व्यवहार, सामाजिक व्यवहार, इतर जे चाललेले आहे त्याच्यामध्ये आतून संतुष्टाची भावना निर्माण होत नाही. त्याच्यामुळं तुम्ही आता सध्या सरकारनं अशी पूर्ण तयारी करून महाराष्ट्र सरकारने निर्णय घ्यावा की केंद्र सरकारने घ्यावा की जातीन्याय जनगणना तत्काळ लगेच अतिशय ज्या पद्धतीने तुम्ही एका क्षणात निर्णय घेता EWS मध्ये 12 जानेवारी 2019ला EWS मधून 10% आरक्षण तुम्ही ओपन मधून दिलं, ते कोणत्या बेसवर दिलं आणि ते देत असताना कुठला जनसमुदाय तुमच्याकडे मागणी करायसाठी आला होता तुम्ही तरी दिलं आणि जो समुदाय रस्त्यावर उतरून अतिशय स्वतःला जीव देण्यापर्यंत जीव घेण्यापर्यंत तयार झालेला आहे त्यांना तुम्ही निर्णय आणि न्याय देऊ शकत नसताल तर हे सरकार लोकशाहीचं आहे का? भले ती कोणत्याही समाजाचं सरकार असो. मी ब्राह्मण आहे, मी मराठा आहे, मी धनगर आहे, मी वडारी आहे, कैकाडी आहे, सोनारी आहे, कासार आहे, मी आंबेडकर विचाराचा पाईक आहे असा म्हणून जर तो तिथं राजकारण करत असेल आणि सत्ता देता भोगत असताना न्याय देऊ शकत नसेल तर अशा सर्व सत्ताधारी मंत्रिमंडळाला राजीनामा देऊन खाली येणं गरजेचं आहे. अन्यथा हे जनसमुदाय एक ना एक दिवस श्रीलंकेसारखी क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. जय ज्योती, जय भीम, जय जिजाऊ. दिवसापूर्वी गेल्या महिन्यापूर्वी राशनला जो विषय झाला त्यानंतर तो विषय क्लिअरिफिकेशन होत नाही तोपर्यंतच की आता ही दुसरा विषय आपल्या पुढे येऊन उभा राहिला आहे आरक्षणाचा आणि महाराष्ट्रात जी आरक्षणाची चळवळ मोठी उभा राहिली आहे. गेले 2 वर्षापासून आपण बघतोय की आपण ओबीसी मोर्चाच्या प्रत्येक आंदोलनात प्रत्येक ह्यात सहभागी आहोत. ओबीसीतनं जे आरक्षण त्यांना पाहिजे आपलं देण्याबद्दल कुणाचंच काही मत नाही, परंतु आपल्या ताटातलं जर त्यांना आपण ती जर मागत असतील तर ते देण्यामागं आमचा पूर्ण विरोध राहील आणि महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र आणि राज्य सरकारने याचा विचार करावा. ओबीसीतनं आरक्षण त्यांना देता येणार नाही. त्यांना ज्या पद्धतीने आरक्षण द्यायचे त्या पद्धतीने त्यांनी दिलं त्याबद्दल आपलं कोणाचंही काही मत राहणार नाही. आताच शासन आता जे चालू सरकार आहे ते सरकार म्हणते की ओबीसींचा DNA आहे, ओबीसींचा DNA आहे. मग ओबीसींचा DNA आहे तर तुम्ही निर्णय घेताना तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ नका. तुम्ही जो आता निर्णय घेतलाय तो ओबीसींच्या DNAच्या हिशोबाने निर्णय घेतलाय का नाही तो तुम्ही आता पडताळा. भुजबळ साहेबांची काल प्रतिक्रिया आहे. भुजबळ साहेब एक अतिशय ओबीसीच्या समाजाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा व्यक्ती आहे. ज्या माणसामुळे आज आरक्षण आज महाराष्ट्रात टिकलं आहे ते फक्त भुजबळ साहेबांमुळे टिकलेलं आहे आणि भुजबळ साहेब जो निर्णय घेतील त्याला सर्व महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाज त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील.